एव्हरीवन, नमस्कार सगळ्यांना. मी डॉक्टर सुचिता, माझ्या द क्रोशेटिंग डेंटिस्ट या चॅनलमध्ये आज तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. आज मी एक खूप छान असा प्रोजेक्ट घेऊन आली आहे, जो मी लास्ट टाईम एक स्क्रंचीचा बेसिक स्क्रंचीचा व्हिडिओ अपलोड केला होता. त्याच्यानंतर मी सांगितलंच होतं की आता मी अजून ॲडव्हान्स लेवलचे थोडेसे छान छान स्क्रंची तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यातलाच एक फ्लावर स्क्रंची मी बनवला इथे. अतिशय बेसिक पासून मी स्टार्ट करून तुम्हाला सांगितलं आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. स्टेप बाय स्टेप तुम्ही फॉलो करा किंवा सोबत पण ट्राय करू शकता. व्हिडिओ पॉज करायचा आणि सोबत ट्राय करायचं. तर नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही ट्राय करा. कसं वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर चला आता व्हिडिओ स्टार्ट करूया. तर बघा, मटेरियलमध्ये आपल्याला लागणार एक ब्राऊन कलरचं यान आणि आपला येलो कलरचा यान, म्हणजे हे सनफ्लावरचे आपले दोन मेन कलर्स आहेत. नंतर आपला 4 मिलीमीटरचा हुक, एक टॅपेस्ट्री नीडल, आपली सीझर आणि एक रबर बँड. तर रबर बँड आपला जर मॅचिंग ब्राऊन कलरचा भेटला तर फारच छान, आणि नाही भेटत असेल तर आपण ब्लॅक किंवा अदर कुठलाही कलर यूज करू शकतो. तर बघा, आता आपल्याला सगळ्यात आधी जो ब्राऊन कलर आहे तो आपल्या रबर बँडमध्ये अटॅच करून घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये खूप काही फॅन्सी मेथड आपण यूज नाही करत आहे. आपण जस्ट एक अशी गाठ पाडून घ्यायची आहे आणि अजून एक गाठ आपण अशी पाडून घ्यायची आहे. म्हणजे हा आपला जो रबर बँड आहे आणि हा आपला ब्राऊन कलर आहे हे आता अटॅच झाले. हा जो एक्स्ट्रा यान आहे हा आपला असा लेफ्ट हँडमध्ये जाईल आणि इकडे असा पकडून घ्यायचा आणि हा सोबत कॅरी करायचा आहे. ठीक आहे. तर बघा, आता आपण स्टार्ट करत आहोत. सगळ्यात आधी आपली जी हुक आहे ती अशी रबर बँडमध्ये आत टाकायची आहे. हा जो यान आपण पकडला आहे हा असा याच्यामधून एकदा पुल करून घ्यायचा आहे आणि एक चेन बनवून घ्यायची आहे. तर बघा, एक चेन आता आपण इथे बनवली आहे. नेक्स्ट आता आपण परत आपली जी हुक आहे ती ह्या रबर बँडमध्ये इन्सर्ट करायची आहे आणि असा यान घेऊन आपण एक सिंगल क्रोशे असं इथे बनवायचं आहे. बघा, परत यान टाकून असा काढून एक सिंगल क्रोशे बनवायचं आहे. परत बघा, सिंगल क्रोशे आपण कसं बनवत आहोत. आपली जी हुक आहे ती रबर बँडमध्ये टाकायची आहे. आपला जो बोटावरचा हा यान आहे हा असा याच्यामध्ये पकडून आतून काढायचं आहे. आता आपले हे दोन लूप्स जे आहेत ते आपल्या हुकवर आहेत. परत यान ओव्हर करून ह्या दोघांमधून काढायचं आहे. बघा, तर असंच आपल्याला ह्या पूर्ण रबर बँडमध्ये सिंगल क्रोशे बनवायचे आहेत आणि हा जो आपला एक्स्ट्रा यान आहे हा असा सोबत आपल्याला हाईड करत जायचा आहे. बघा, तर हे पूर्ण रबर बँड भरून आपल्याला हे सिंगल क्रोशे असे बनवून घ्यायचे आहेत. तुमचा जो रबर बँडचा आकार आहे त्याच्यावर डिपेंड तुमचे सिंगल क्रोशे असणार आहेत. आणि एखादा सिंगल क्रोशे कमी जास्त असेल किंवा खूपच काउंटिंग करूनही बनवायची गरज नाही आहे. थोडंफार आपण हा पॅटर्न ॲडजस्ट करू शकतो. तर बघा, असंच आता हा रबर बँड मी पूर्ण सिंगल क्रोशे बनवून कंप्लीट करते. तर बघा, इथे आपला जो रबर बँड आहे पूर्ण त्याच्यामध्ये आपण सिंगल क्रोशे कंप्लीट केलेत. तर आता असं वाटत आहे की आपला हा जो रबर बँड आहे हा पूर्ण आपण हाईड केला आहे सिंगल क्रोशेने, पण तसं नाही आहे. कारण रबर बँड जेव्हा हा स्ट्रेच होईल तर मधला जो ब्लॅक कलर आहे किंवा मधला जो रबर बँड आहे तो ओळखू येईल. त्याच्यामुळे आपण काय करायचं आहे, सिंगल क्रोशे बनवतानाच थोडेसे सिंगल क्रोशे असे जवळ घ्यायचे आणि परत बघा, आता हा जो उरलेला भाग आहे याच्यामध्ये परत आपल्याला असे सिंगल क्रोशे बनवत जायचे आहेत. तर असं थोडंसं हे जवळ घेत आणि मग उरलेला जो रबर बँड आहे त्याच्यामध्ये असे सिंगल क्रोशे आपल्याला कंटिन्यू करायचे आहेत. आता इथे बऱ्यापैकी आपला जो रबर बँड आहे तो पूर्ण हाईड झाला आहे. तर आता आपला जो फर्स्ट हा सिंगल क्रोशे आहे इथे आपण हुक इन्सर्ट करून एक स्लिप स्टिच बनवून घ्यायचं आहे. म्हणजे आपला हा पहिला राऊंड इथे पूर्ण झाला. एक चेन बनवायची आहे आणि जो उरलेला यान आहे तो असा सीझरनी कट करून घ्यायचा आहे. तर बघा, आपला फर्स्ट राऊंडनंतर आपलं वर्क हे असं दिसलं पाहिजे. आणि हा जो आपला एक्स्ट्रा धागा होता मधला तो आपण आता कट करून घेतला तरी चालेल, कारण हा बऱ्यापैकी आपण मध्ये सिक्युअर झालेला आहे आणि हाईड केला आहे आपण. तर आता तो कट करून घेतला आहे आणि आता हा जो धागा आहे तो आपण येलो जो कलर अटॅच करून त्याने आपण हा परत हाईड करून घेऊयात. आपला दुसरा राऊंड सुरू करणार आहे. दुसऱ्या राऊंडसाठी आपल्याला येलो कलर अटॅच करायचं आहे, कारण आता आपण फ्लावरचे जे आहेत पेटल्स त्या बनवायला सुरुवात करत आहोत. तर बघा, आपण जो एक सिंगल क्रोशे आहे कुठलाही एक रँडम सिंगल क्रोशेमध्ये आपण अशी ही हुक इन्सर्ट करून घ्यायची आहे आणि आपला जो हा येलो कलर आहे तो असा इथे आपण काढून घ्यायचा आहे. बघा, आणि जो आपला वर्किंग यान आहे तो आपण असा फिंगरवर आपली पोझिशन जी आहे की फर्स्ट फिंगरवर असा येलो यान पकडला आहे. मिडल फिंगर आणि थंबनी आपण हे आपलं वर्क असं होल्ड करायचं आहे.
नंतर चेन 1 चेन 2, 2 चेन केल्यात. आता आपला जो नेक्स्ट आपला हा सिंगल क्रोशे आहे बघा, त्याच्यामध्ये एक डबल क्रोशे बनवायचा आहे आणि त्याच सेम स्टिचमध्ये आपल्याला एक ट्रिपल क्रोशे बनवायचा आहे. नेक्स्ट 2 चेन आणि बघा 2 चेन झाल्यावर हे जे 2 आपल्या असे यानचे लूप्स दिसत आहेत बघा, हे यान 1 आणि 2, तर इथे आपण हे अशी आपली हुक इन्सर्ट करायची आणि इथे एक स्लिप स्टिच बनवायचं आहे. परत सेम जागेमध्ये ट्रिपल क्रोशे बनवायचं आहे एक आणि त्या सेमच जागेमध्ये आपल्याला डबल क्रोशे एक बनवायचं आहे. तर अशी आपली ही फर्स्ट पेटल इथे दिसत आहे. नंतर चेन 2 आणि जो नेक्स्ट आपला हा सिंगल क्रोशे आहे इथे, याच्यामध्ये आपण एक स्लिप स्टिच बनवायचं आहे. म्हणजे अशी आपली ही इथे फर्स्ट पेटल रेडी झाली आहे. परत बघा पेटल कशी बनवायची. चेन 1 चेन 2, 2 चेन बनवल्यात आपण. आता नेक्स्ट जो स्टिच आहे तिथे आपण एक डबल क्रोशे बनवायचं आहे. ते डबल क्रोशे कसं बनवायचं बघा, हुकचं जे फेसिंग आहे ते आपल्याकडे राहील. आपण हुक टर्न करायची आहे आणि जो आपला यान आहे तो आपल्या हुकमध्ये आला आहे. आपली जी हुक आहे ती आपण जो नेक्स्ट स्टिच आहे तिथे आपण अशी इन्सर्ट करायची. यातून यान बाहेर काढायचं. आता आपले हे 3 लूप्स दिसत आहेत बघा. यान ओव्हर करायचं आहे पहिल्या दोघांमधून, परत यान ओव्हर करायचं आहे दुसऱ्या दोघांमधून. तर आता आपला हा एक डबल क्रोशे रेडी झाला आहे. असंच आपला आता इथे सेम जागेमध्ये ट्रिपल क्रोशे बनवायचं आहे. चेन 2 आणि जे हे 2 लूप्स दिसतात इथे आपण एक स्लिप स्टिच बनवायचं आहे. नेक्स्ट परत ट्रिपल क्रोशे बनवायचं. तर ट्रिपल क्रोशे कसं बनवायचं बघा, मी इथे थोडंसं एक्सप्लेन करते. ट्रिपल क्रोशे बनवतानाही हुकचं जे फेस आहे ते आपल्याकडे फेसिंग राहील बघा. 2दा आपण यान ओव्हर करायचं आहे. सेम जागेमध्ये हुक इन्सर्ट करून असं एक यान काढून घ्यायचं. आता बघा आपल्या हुकवर 1 2 3 4 लूप्स दिसत आहेत. एकदा यान ओव्हर करून पहिल्या दोघांमधून काढलं आहे, परत यान ओव्हर करून दुसऱ्या दोघांमधून काढलं आहे, परत यान ओव्हर करून तिसऱ्या दोघांमधून काढलं. तर असं आपला हा ट्रिपल क्रोशे इथे तयार झाला आहे. नेक्स्ट सेम जागेमध्ये आपण एक डबल क्रोशे बनवून घ्यायचं आहे. नंतर चेन 2 करायचे आहेत आणि नेक्स्ट जो आपला स्टिच आहे तिथे आपण एक स्लिप स्टिच असं बनवून घ्यायचं आहे. तर बघा अशा आपल्या ह्या 2 इथे पाकळ्या सूर्यफुलाच्या रेडी झाल्यात. असंच आपण हे कंप्लीट वर्क करून घ्यायचं आहे. पूर्ण जे रबर बँडमध्ये आपण सिंगल क्रोशे बनवलेत त्या सगळ्यांवरती आपल्या ह्या पेटल्स बनवून घ्यायच्या आहेत. तर पेटल्सचा जो आपला सिक्वेन्स आहे तो बघा, 2 चेन बनवायचे आहेत. नेक्स्ट जो स्टिच आहे त्याच्यामध्ये आपण एक डबल क्रोशे, एक ट्रिपल क्रोशे, 2 चेन, ह्या दोघांमध्ये आपली हुक अशी इन्सर्ट करून एक स्लिप स्टिच, परत एक ट्रिपल क्रोशे आणि एक डबल क्रोशे, 2 चेन आणि नेक्स्ट स्टिचमध्ये एक स्लिप स्टिच. तर ह्या आता 3 पेटल्स इथे मी रेडी केल्या आहेत. असंच आपल्याला हे राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे. अशाच पेटल्स बनवून घ्यायचे आहेत. मी तुम्हाला कंप्लीट पेटल्स करून इथे शेवटी भेट. तर बघा इथे आता माझा हा जो पेटल्सचा राऊंड आहे तो कंप्लीट होत आला आहे. फक्त एक लास्ट इथे आता एक पेटल बनवूयात आपण. परत मी एकदा पेटल कशी बनवायची सांगते आहे. 2 चेन बनवायचे आहेत. नेक्स्ट जो स्टिच आहे त्याच्यामध्ये एक डबल क्रोशे बनवायचा आहे. सेम जागेमध्ये एक ट्रिपल क्रोशे बनवायचं आहे, 2 चेन आणि इथे आपण एक स्लिप स्टिच बनवायचं आहे, ट्रिपल क्रोशे आणि एक डबल क्रोशे. नंतर चेन 2 आणि जो आपला एकदम सुरुवातीचा बघा इथे आपण पोचलो आहे. ह्या सुरुवातीचा जो आपला स्टिच आहे तिथे आपण स्लिप स्टिच बनवायचं, एक चेन बनवायची आहे आणि जो एक्स्ट्रा यान आहे तो आपला असा
कट करून घ्यायचं आहे. तर बघा इथे आपलं हे पेटल्स अशा दिसत आहेत सुंदर. आता हा जो एक्स्ट्रा धागा आहे हा आपण हाईड करून घेऊयात. त्याच्यासाठी आपण ही जी टपेस्ट्री नीडल आहे ती अशी यूज करायची आहे आणि हा जो एक्स्ट्रा यान आहे हा असा बॅक साईडनी आपण हाईड करत जायचं आहे. असा हा धागा आपण इथे हाईड करून घ्यायचा आहे. 2 पेटल्समधून मी काढून घेतला. अजून एका पेटल्समधून आपण काढून घेऊ आणि मग एक्स्ट्रा जो आपला यान आहे तो आपण इथे कट करू शकतो. कधीच डायरेक्ट जो धागा आहे तिथेच कट करायचा नाही, एवढं आपण लक्षात ठेवायचं आहे बघा. आणि अशी आपली ही सुंदर सनफ्लावरची स्क्रंची जी आहे ती इथे रेडी झाली आहे बघा. पाकळ्या अशा अतिशय दाट बनल्या आहेत कारण आपण सिंगल क्रोशे जे आहेत ते असे हाईड करण्यासाठी थोडे जास्त बनवतो. तर हा रबर बँड असल्यामुळे अशा ह्या छान दाट पाकळ्या इथे बनवून आल्यात बघा. खूप सुंदर असं हे दिसत आहे. तर बघा इथे छान ही आपली सनफ्लावरची स्क्रंची इथे बनवून रेडी झाली आहे. तुम्ही नक्की बनवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. थोडं जरी हेल्पफुल वाटत असेल माझं चॅनल तर प्लीज सबस्क्राईब करा. असेच छान छान व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येते आणि नक्की ट्राय करा. कमेंटमध्ये सांगा की आजचा प्रोजेक्ट तुम्हाला कसा वाटला. हे बघा खूपच सुंदर दिसत आहे. नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा. जमलं तरी सांगा, आवडलं तरी सांगा, नाही आवडलं तरी सांगा किंवा काही चुकलं असेल तरी पण सांगा. तुम्हाला जमत नसेल तरी पण सांगा. पण प्लीज कमेंट्स करा, लाईक करा व्हिडिओ आणि आपल्या क्रोशे फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.